टीम इंडियाच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेली बस गुजरात पासिंग असल्यानं मोठा वाद निर्माण झाला। महाराष्ट्रात बसेस असताना देखील गुजरातची बस का वापरली असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सविस्तर पाहूयात। टीम इंडियाच्या मिरवणुकीला गुजरातची बस। बीसीसीआयला महाराष्ट्रात बस मिळाली नाही का? बीसीसीआयचा कारभार गुजरात धार्जिणा। विश्वविजेत्या टीम इंडियाची परेड ज्या बसमधून निघाली ती बस चक्क गुजरातमधून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। टीम इंडियासाठी ओपन डेक बस गुजरातमधून आणण्यात आली आहे। बेस्ट आणि MSRDC कडे ओपन डेक बसेस असताना मुद्दाम गुजरात पासिंग बस आणून महाराष्ट्राला डिवसण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या लाडक्या खेळाडूंचं स्वागत करायला निघतो आणि त्या खेळाडूंचं स्वागत करताना इथे आम्हाला गुजरातची बस त्यांच्यासाठी वापरली जाते। हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अव्यय आहे। महाराष्ट्र सरकारचाही कारभार गुजरात धार्जिणा असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। इंडियाची विजेता टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीमसाठी गुजरातमधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे गुजरात धार्जिणीय सरकार करते आहे। सरकारनं गुजरात समोर लोटांगण घातल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। मुंबईत गुजरातच्या बसचं काम काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पहिलं पण सांगितलेलं आहे की हे हिंदी सरकार गुजरातला स्वतःचं सरकार देखील हलवेल, कारण गुजरात समोर लोटांगण घातलेलं सरकार आहे। मला वाटतं क्रिकेट दिवशी आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातची बस कशी भारतात गुजरात किती वरचढ आहे हे दाखवण्याचा हा प्रकार असल्याचंही सांगितलं जात आहे। गुजरात पासिंगची बस मिरवणुकीसाठी वापरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवसण्याची संधीही गुजरात धार्जिण्या लोकांनी गमावली नसल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे। स्वप्नील जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।